आज तिसरा दिवस. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंदी आनंद साठवे. बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. महाराष्ट्राच्या जागृत मुलखातील एक मोठी भावधारा असीम भावोत्कटतेच्या अनंत आशा उरी घेऊन लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे चालू लागलेली आहे. वारी आणि वारकरी ही एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण पण भावभोळी भक्ती संगमाची प्रचिती आपण सध्या अनुभवत आहोत. माऊली ज्ञानोबा रायांच्या माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. या भावविभोर प्रतिज्ञात्मक वचनाप्रमाणे आपण सगळेजण काल आणि आज माऊलींच्या सोबत पुण्यनगरीत विसावला आहोत. ज्ञानोबा तुकोबांची भेट, भोवताली निर्माण झालेला ज्ञानोबा तुकोबांचा भावरंग आणि त्यातून परत परत उमटणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या भजनधारा, यामुळे आपलं अवघं विश्व भारावून गेलेलं आहे. परवा प्रस्थानाच्या वेळी इंद्रायणीला आलेला महापूर, त्यामुळं मनात आलेली थोडीशी निराशा, पण आता ती कुठच्या कुठं पळून गेलेली आहे. स्वतः वरुण राजा आणि इंद्रायणी माता यांनी देखील माऊलीला वाट करून दिली. हा विस्मय वारकऱ्यांच्या मनामध्ये आणि चेहऱ्यामध्ये दरवळतो आहे. वास्तविक भक्ती, प्रेम, सुखाच्या अनुभूतीसाठी वारीसारखं दुसरं कुठलंच माध्यम नाही, वारीसारखं दुसरं साधन नाही. परमार्थाच्या प्रांतामध्ये मनामनात निर्माण झालेल्या सगळ्या छोट्या छोट्या सीमांचा झालेला परिपूर्ण अस्त आणि त्या अस्तानंतर निर्माण झालेली एक सखोल व्यापकता आणि या व्यापकतेचा परमोच्च बिंदू म्हणजे वारी. मिळेल तिथे विसावा, मिळेल तेथे आसन, मिळेल ते जेवण, यात कोणत्याही इच्छित व्यवस्थेचा आग्रह न धरता जे जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी मनाची जी मोठी धारकता लागते आणि तीही मनापासून लागते, ती या वारीत बघायला मिळते. ना कुठलं निमंत्रण, ना कुठलं आमंत्रण, तरी पण स्वयंशिस्त, स्वयंप्रेरणा याच्या आधारावर बापजाद्यांनी दिलेला वारीचा वसा आणि वारसा मनोभावे जोपासणारी ही पिढी जुन्यानी नव्यानं स्वीकारणं आणि नव्यानी जुन्यांचा मनापासून आदर करणं, हा संगम बघून खरंच खूप मोठा चांगुलपणाचा आशावाद मनामध्ये पल्लवित होतो. 17-18 वर्षाचे तरुण मृदंगमणी मृदंग वाजवतात आणि 80 ओलांडलेले आजोबा भान विसरून पावलं खेळतात. 90तले आजोबा पुढे हरिपाठ म्हणतात आणि 25शीतली तरुण मुलं पाठीमागं हरिपाठ गाऊन पावले खेळतात. लहान मोठा, उंच नीच, जात पात, धर्म पंथ कोणताच प्रभाव नसलेला, कोणताच भेद नसणार निखळ आणि मोठं समाजमन या वारीमध्ये पाहायला मिळतं. जुन्यांचा आदर आणि नव्यांची कदर या दोन्हींना भरपूर वाव देणारे विकास केंद्र म्हणजे ही वारी. 18 विश्व दारिद्र्य असून आनंदाने बेभान होणारे आणि संपत्तीच्या थडीच्या थडी असून वारीत मिसळल्यानंतर अतिसामान्य जीवन जगणारे हे दोन्ही समाज प्रवाह एकत्र पाहिले की ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलेल्या खऱ्या भक्तीच्या खऱ्या व्याख्या जगणारा एक भक्ती समूह बघायला मिळतो. तो या वारीतच पुण्यनगरीतील सुशिक्षित समाज मन वारकऱ्यांच्या पायी मनापासून नतमस्तक होते आहे. यथामथी यथास्थिती काही वारकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करते आहे. कोणी वारकऱ्यांना घरी नेते आहे, पूजा करते आहे, जेवू घालते आहे. हे सगळं भूताभूती परमेश्वर या भक्ती हेतूतलंच आहे ना, आणि हाच या भक्ती संप्रदायाचा खरा पाया आहे. मुक्त मुक्त समाजवादाचं यापेक्षा आणखी मोठं देखणं रूप जगात कुठं पाहायला मिळणार. म्हणून ही वारी मनात, हृदयात आणि अंतःकरणामध्ये ठासून साठवावीशी वाटते.
आणि याच वारीचे मनस्वी पाईक महान वैष्णव चोखोबा राय यांनी म्हटल्याप्रमाणे म्हणावंसं वाटतं, पंढरीच्या वाटे धूळ मी होईन, संतांचे चरण वंदीन मी. रामकृष्ण हरी. जय हो, मंगल हो, पुंडलिक वरदे हरी.